नमस्कार, मी संजय वैशंपायन KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता अनंत केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास राजाराम चाळके यांची बिनविरोध निवड। पाली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि दीक्षाभूमी इमारतीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण। जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुरू, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मंत्री योगेश कदम यांचं आवाहन। आणि फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनची देवरुखच्या श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाला भरीव मदत। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी पार पडलेली निवड प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून अध्यक्षपदी अस्मिता अनंत केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। शिवसेनेचं जिल्हा परिषदेत निर्विवाद वर्चस्व असल्यानं ही निवड प्रक्रिया अनौपचारिक ठरली। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अस्मिता अनंत केंद्रे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं मी घोषित केले। त्याचबरोबर श्री विलास राजाराम चाळके यांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी नियुक्ती झाल्याचे मी घोषित करत आहे। या निवड प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। अर्ज दाखल झाल्यानंतर इतर कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं अस्मिता केंद्रे यांची जिल्हा परिषदेच्या 34व्या अध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी विलास राजाराम चाळके यांची निवड निश्चित झाली।
अध्यक्षपदी निवड झालेल्या अस्मिता केंद्रे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. 1987 पासून त्यांनी विविध स्तरावर काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंडणगड तालुका समन्वय समिती, कोकण म्हाडा सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण आणि वित्त समितीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्या भिंगळोली मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशावरून आणि आपले रामदासभाई कदम कोकणचे नेतृत्व, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, या राज्याचे गृहराज्यमंत्री आमचे मार्गदर्शक योगेशदादा कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी नक्कीच सार्थकी ठरेल. कारण मला या शिवसेनेमधलं माझं जे कारकीर्द आहे ती खूप कमी आहे. 2 ते 2.5 वर्ष मला या पक्षामध्ये आल्यानंतर झाली. मी गेल्या 10 वर्ष जिल्हा परिषदेवरती काम केलं, परंतु विरोधी बाकावर बसून मी काम केलं. जिल्हा परिषदेचा पूर्णपणे मला त्यावेळेला अनुभव म्हणजे सभागृहाचा अनुभव आहे आणि हे काम करत असताना सत्तेमध्ये काय करावं हे मला आज अनुभवायला मिळेल. आणि हे सगळं करत असताना दादांनी आणि माझ्या नेत्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि माझ्या मंडणगड अशा दुर्गम भागाला, मंडणगड तालुक्याला हे प्रतिनिधित्व दिलं. कारण माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून मंडणगडला कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व मिळाले नाही आणि आज अध्यक्ष या रूपाने, माझ्या रूपाने मला मंडणगडला अध्यक्षपद आज दिलेलं आहे. मी खरोखर माझ्या सगळ्या नेत्यांचे खूप खूप आभार मानेन आणि मला एक विकासात्मक लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली. कारण विकास म्हणजे काय, आम्ही जवळून पाहिलेलं आहे. दादांच्या माध्यमातून विकास होत आहे. विकासासाठी आम्हाला जास्त झटावं लागणार नाही, परंतु जिल्हा परिषद ज्या ज्या शासनाच्या योजना येतील, जिल्हा परिषद ज्या ज्या योजना आहेत, मग वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक योजना असतील, त्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन. सभागृह मोठं आहे, नक्कीच मिनी मंत्रालय याची मला जाणीव आहे आणि ही जाणीव उराशी बाळगून आणि जबाबदारीनं समोरच्या सभागृहाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला कसा न्याय देता येईल यासाठी मी कायम तत्पर राहीन आणि मला जे आज अध्यक्षपद मिळाले या जबाबदारीची जाणीव ठेवून मी काम करेन, एवढंच या निमित्ताने मी सांगेन. या निवडीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील जयेश मंगल पार्क इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला आमदार किरण सामंत, राज्यमंत्री योगेश कदम तसंच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी एकत्रितपणे जिल्हा परिषद कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवड जाहीर होताच जिल्हा परिषद कार्यालय परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. फटाके, ढोल ताशांच्या गजरात नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं स्वागत करण्यात आलं. जिल्ह्याच्या विकास कामांना गती देण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, सुदेश मयेकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे यांच्यासह अनेकांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय भाई रामदासभाई, गृहराज्यमंत्री योगेश दादा, आमदार किरण सामंतसाहेब यांच्या माध्यमातून, आमचे सर्व शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मी एवढं सांगेन की मला गटनेता केलात, मला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केलं आहे आणि निश्चितपणे माझ्यावरही फार मोठी जबाबदारी आपण दिलेली आहे, याची जाणीव मला पूर्ण आहे. एका बाजूला पूर्ण बहुमत आमच्या पक्षाला आहे, महायुतीचं म्हणून आमच्याकडे चांगल्या प्रकारचं बहुमत आहे, आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला विकासाची जरासुद्धा चिंता नाही आहे. कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब निधीच्या बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाहीत. आमचे ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून दादांच्याकडं खातं आहे, आणि म्हणून या जिल्ह्याचा जो कधीही झाला नाही एवढा विकास करण्याची खऱ्या अर्थानं आम्हाला संधी आलेली आहे, आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील कोयना आणि न्यू मांडवा या 2 प्रमुख प्रकल्पांना सुधारित प्रशासन मान्यता मिळाली असल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर का विभागवार आपण जर का पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असेल, विदर्भ असेल आणि कोकण असेल, सर्वात कमी सिंचन हे आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं. फक्त 1.5% सिंचन कोकणामध्ये आहे, आणि त्या अनुषंगाने कोकणामधील जे रखडलेले प्रकल्प आहेत, विशेषतः जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजेत. ह्याकरिता गेली अनेक वर्ष सन्माननीय रामदासभाईंनी संघर्ष केला आहे. गेली अनेक वर्ष, आता मागील 6 वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात, ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो. आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांची मनापासून आभार मानतो. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प, खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे कोयनार, जवळपास मागील 20-25 वर्ष या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं. तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं. दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे. कोयनारकरता जवळपास 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरता जवळपास 195 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब, आणि विशेष म्हणजे मी आमदार असल्यापासून ह्या कामांचा पाठपुरावा करत होतो, आणि जे जलसंपदाचे सचिव आहेत दीपक कपूर साहेब, मी ह्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की ह्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज ह्या दोन्हीही सुधारित प्रशासकीय मान्यता इश्यू झालेल्या आहेत. जिल्ह्यात गॅस ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घरगुती गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा होत असल्याचं मत मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलं. डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे, आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही. मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन, मला विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही. डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही.
त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजाराचा सिलेंडरचा सप्लाय जो डेली चालू आहे तो बंद देखील होणार नाही आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्याबाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत. तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल. सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतोय. जिल्हा स्तरावर पदनियुक्त होत असताना ज्या मतदारसंघामध्ये महायुती होती त्याच मतदारसंघामधील तो प्रतिनिधी असावा असं मत आपण वरिष्ठांकडे मांडलं असल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली. नाही बघा, मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या मतदारसंघामध्ये महायुती नव्हती, ज्या तालुक्यामध्ये महायुती नव्हती, जिल्हा स्तरावरच्या नियुक्त्या होत असताना महायुतीमधील घटक पक्षांना पदं देत असताना ज्या तालुक्यामध्ये महायुती नव्हती त्या तालुक्यामधला त्या घटक पक्षाचा प्रतिनिधी नसावा अशी माझी सूचना ही मी केलेली आहे. माझ्या वरिष्ठांकडे मी ह्या बाबतीमध्ये जे काही माझं मत आहे ते मी मांडलेलं आहे. त्यामुळे जिथे महायुती होती, ज्या तालुक्यामध्ये महायुती होती, त्यामुळे आमच्या मित्रपक्ष पक्षांकडनं ज्या काही नियुक्त्यांसाठी जे काही ज्यांची शिफारस होईल, ज्या ठिकाणी महायुती होती त्या ठिकाणची शिफारस व्हावी. जिथे माहिती झाली नाही तिथला पदाधिकारी मी स्वीकारणार नाही. जिथे महायुतीच्या मार्फत निवडणुका लढवल्या गेलेल्या नाही आहेत त्या ठिकाणची शिफारस होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं, म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल. लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ERCP, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये. 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर. आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस OPD सुरू असते. कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं. लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा. अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर. फोन 902861 0470. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं या बातमीपत्रामध्ये स्वागत. रत्नागिरी तालुक्यातील पाली इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि दीक्षाभूमी इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्मारकातून बाबासाहेबांचा विचार दीपस्तंभाप्रमाणे समाजात पोहोचला पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत 3% वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून पाली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि दीक्षाभूमी इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे. या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश माप, उपसभापती गजानन धनावडे, पंचायत समिती सदस्या पद्मजा कांबळे, समाज कल्याण सहाय्यक दीपक घाटे, पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष आणि सरपंच विठ्ठल सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे हे स्मारक केवळ एका समाजापुरतं मर्यादित नसून सर्व समाजासाठी आहे. बाबासाहेबांचा विचार
या स्मारकातून दीपस्तंभाप्रमाणे समाजात पोहोचवावा आणि तो जनसामान्यात रुजवण्याचं काम आपण सर्वांनी करावं असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीनं देवरुख येथील श्री सद्गुरू लोकमान्य ग्रंथालयाला महत्त्वाची मदत करण्यात आली आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाचं जतन आणि व्यवस्थित साठवणूक व्हावी यासाठी 10 कपाटांची देणगी देण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रंथालयाच्या कामकाजाला मोठी मदत होणार आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली सुमारे 30 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असून पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. स्वर्गीय संस्थापक प्रल्हाद छाबरिया यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या उपक्रमांना मुकुल माधव फाउंडेशनचंही सातत्यानं पाठबळ मिळत आहे. आपने इतना अच्छा तरीके से पूरा एक्सप्लेन किया, टू मी इट बिकेम ईजी. एक तो मुकुल माधव फाउंडेशन विच इज़ CSR आर्म ऑफ फिनोलेक्स जो है, इट्स बीन डूइंग लॉट ऑफ गुड वर्क फॉर लास्ट एज मेनी years I remember. I think it was instituted in 2006? 1999. Is it? Yeah. Since then they have done a lot of good work. I go to many of their occasions and events. Kiki Chhabria sir, जिसका बर्थडे है, he is the one who spearheaded this, and his next family now, PC sir and Ritu ma'am and his next generation Gayatri, they are all contributed to this. They are tremendously giving it back to society where they believe. Finolex is the only company in India which has backward integrated from pipes to resin. Most of the plastic players, they take resin from petrochemical. This is the only organization which has backward integrated to such a large level. And hats off to them. They got a lot of interest in giving back to society, especially people who are in need, education, what we call as water, sanitation and hygiene, and nutritional supplements to the people who are in need. Many, including that Olive Ridley, I mean, in the sense saving the eggs of this tortoise, na? Turtle. I mean, this level of work they are doing. Tremendous work by MMF. Thanks to this opportunity of coming here, sir. This library goes to the hands of people who are in need. They read and make use of it, make it as a success. Thank you very much. 12 मार्च रोजी प्रल्हाद छाबरिया यांची जयंती साजरी करण्यात येते. त्यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या मुकुल माधव फाउंडेशननं शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं असून परिसरातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना विविध प्रकारे मदत केली जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून देवरुख येथील 1911 साली स्थापन झालेल्या श्री सद्गुरू लोकमान्य ग्रंथालयाला
10 कपाटांची देणगी देण्यात आली. या कपाटांमुळे ग्रंथालयातील पुस्तकांची व्यवस्थित साठवणूक, सुरक्षितता आणि जतन करण्यास मोठी मदत होणार आहे. तसंच धूळ, ओलावा आणि इतर भौतिक नुकसानापासून ग्रंथसंग्रह सुरक्षित राहणार आहे. या कार्यक्रमाला देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मृणाल शेटे, उपनगराध्यक्ष वैभव पवार, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेटे, नगरसेविका स्वाती राजवाडे यांच्यासह फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री दत्त अलबूर, डॉक्टर अनुप करमरकर, यास्मिन शेख आणि अभिषेक साळवी उपस्थित होते. ग्रंथालयाचे संचालक गजानन जोशी आणि सदस्यांनी या भरीव मदतीबद्दल मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त ऋतू प्रकाश छाबरिया यांचे आभार मानले. फिनोलेक्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने आमच्या वाचनालयाला 10 लोखंडी कपाटं पुस्तकं ठेवण्यासाठी आज मिळाली. याच्याबद्दल आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होतोय. पुस्तकं टिकण्याच्या दृष्टीने, व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने याचा खूप उपयोग आम्हाला होणार आहे. त्याबद्दल मी कंपनीचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता अनंत केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास राजाराम चाळके यांची बिनविरोध निवड. पाली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि दीक्षाभूमी इमारतीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुरू, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मंत्री योगेश कदम यांचं आवाहन. आणि फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशनची देवरुखच्या श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाला भरीव मदत. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.